किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य दिव्य पुतळा महिन्यांपूर्वी केलेला होता. नेहमीच्या आटोक्यात असणारं काम, पुतळ्याचं काम सदोष होतं. पुतळ्याची कमकुवत स्ट्रक्चर जे होतं त्याला जबाबदार कोण आहे याची चौकशी सरकारने केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार या लोकांनी केला आणि अपरिपक्व अननुभवी माणसाला हे काम मित्र आपला आहे या नात्यानं देण्याचं काम कुणीतरी केलं आणि ज्याने 1.5-2 फुटाचे पुतळे केलेले आहेत त्याच्याकडून 28 फूट उंचीचा पुतळा केला. आणि इथले स्थानिक मंत्री आपल्याला सांगतायत की आश्चर्य वाटतं आणि मंत्र्यांची बुद्धीची कीव वाटते की अशा प्रकारे त्यांचं उद्गार आणि त्यानंतर ते पुढं म्हणतात की 100 फुटाचा भव्य दिव्य पुतळा आम्ही उभा करू. अहो 28 फुटाचा पुतळा उभा तुम्हाला करता सरळ आलेला नाही आणि तुम्ही 100 फुटाची चर्चा करता. आणि याच्यासाठी बांधकाम खात्यातला भ्रष्टाचार आणि अतिघाई हेच याचे कारण आहे. आणि वाईटातून चांगलं घडेल अशी अपेक्षा ज्या मंत्री महोदय करतात. आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कमकुवत आणि कमी दर्जाच्या व्यक्तींच्याकडून याचं म्हणजे ज्याच्यात स्किल नाही अशा व्यक्तीकडून ही उभारणी करण्यात आल्यामुळे हा पुतळा पडला. प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचार करत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कामामध्ये पैसे काढण्याच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आता अनेक प्रकल्प यांचे हे सदोष आहेत ते आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील असा घोटाळा यांनी केलेला दिसतोय आणि त्यामुळं याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारला प्रायश्चित्त होईल. महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही आणि केसरकर म्हणतात ते बरोबर आहे, याच्यातून काहीतरी चांगलं होईल. चांगलं एकच आता घडू शकतं, महाराष्ट्राचं सरकार सत्तेतून जाईल आणि जनतेचं रयतेचं राज्य ज्यांना करायचं आहे रयतेचंच राज्य पुन्हा महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार. मार्फतच आपटे नेव्हीला कसा कळला. आपटे जो शिल्पकार आहे त्याचा पत्ता नेव्हीला कुणी सांगितला. हे सगळं बांधकाम खात्याच्या पुढाकारातून झालेलं आहे आणि बरोबर तो कल्याणचाच आपटे निघावा. आणि या सगळ्या कामामध्ये आपटेचा पत्ता नेव्हीला सांगण्याचं काम कुणी केलं आणि बांधकाम खात्यानेच हे काम करून घेतलेलं आहे. नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी फक्त तो पुतळा आल्यावर तिथे बसवलेला आहे. त्यामुळे दोष हा महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या जनतेची आता माफी. आराध्य दैवत म्हणून पूजा करतो छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा पुतळा उभा करताना देखील तुम्ही काळजी घेत नाही आणि अतिशय चुकीच्या लोकांना ज्यांची कुवत नाही अशा लोकांच्याकडून हा पुतळा करून घेण्याचा हट्ट करता आणि टेंडर न काढता तशीच वर्क ऑर्डर देता. या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. पण याला कारण महाराष्ट्र सरकारचा आतताईपणा आहे. असे गुन्हे दाखल करणे याच्यापेक्षा याची सखोल चौकशी करा. गुन्हे कसे दाखल केले म्हणजे तुम्ही पुतळा पडल्यावर लगेच तुम्ही गुन्हे दाखल केले, त्याची काही चौकशी केली, त्याच्या स्ट्रक्चरल डिफेक्ट काय होते, कोणतं मटेरियल वापरलेलं होतं, त्याचं वजन काय होतं, त्याचा थिकनेस काय होता, वाऱ्याच्या किंवा कशाच्यामुळे पडला त्याचं काही अभ्यास केला का, लगेच गुन्हे दाखल केले. याचा अर्थ काय, तुम्हाला जनतेच्या समोर काहीतरी आम्ही केलं असं दाखवायचं आहे. पण ॲक्च्युली ॲक्शन हे सरकार कधीच करत नाही. बोलतोय तरी भाजप म्हणतंय की आम्ही राजकारण करतोय. त्याच्या 2 पुतळ्याच्या तिथल्या 2 फरशा पडल्यावर आम्ही जर बोललो असतो तर नक्कीच याच्यापेक्षा जास्त आवाज केला असता. आता महाराष्ट्र सरकारला तोड दाखवायला जागा नाही. जे जे प्रकल्प महाराष्ट्र सरकारने केले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा प्रकल्प असो, कोणताही प्रकल्प केलेला असो, सगळीकडे गळती आहे, भेगा पडलेल्या आहेत, स्टॅबिलिटी स्ट्रक्चरला फारशी नाही.
टेंडर काढणे, मोठमोठे प्रकल्प घोषित करणे, इव्हेंट जीवी सरकार आहे आणि इव्हेंट करण्यातच यांचा सगळा पैसा खर्च होतो आणि त्यामुळे आता नेव्हीवर ढकलण्याची काही गरज नाही. ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याची जबाबदारी घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची क्षमा मागावी, सगळ्या शिवप्रेमींची क्षमा मागावी. कामाचा दर्जा कमी असण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात कुठेतरी भ्रष्टाचार झालेला असतो. 100 रुपयाचं काम 150 रुपयाला नाही तर 200 रुपयाला द्यायचं आणि 70 रुपयाचंच ॲक्च्युली काम करायचं, असे उद्योग सर्व प्रकल्पात चालले. त्यामुळे प्रचंड मोठा पैसा काढण्याचा उद्योग हा व्यवस्थित टेंडर मॅनेज करून होतोय महाराष्ट्रात आणि त्याचा परिणाम कामांचा दर्जा कमकुवत होण्यात झालेला आहे. सगळे रस्ते, सगळे पूल, सगळ्याच गोष्टी आज प्रचंड कमकुवत आहेत. प्रोजेक्टची कॉस्ट प्रचंड असते पण ॲक्च्युली काम करणाऱ्या माणसाला त्याचा फायदा फार झालेला असतो, कामात पैसे कमी असतात. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील हीच गोष्ट झालेली आहे आणि टेंडर न काढता हे काम दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्याचं निवड झाली, तो पत्रकार त्याने लेख लिहिलेला आहे त्या आपटेनी, त्यातली ते सांगतात मी कशा कमीत कमी वेळेत काम केलं. पण 3 मॉडेल होते, त्यातले 2 नेव्हीने दिलेले, पण ते तिसरंच मॉडेल मान्य झालं. तिसरं मॉडेल नेव्हीने जे मॉडेल दिलेलं होतं ते मान्य झालं नाही, तिसरं मॉडेल मान्य झालं. म्हणजे बाहेरच्या कोणीतरी ते इन्फ्लुएन्स करून ते मॉडेल मान्य करायला लावलं. ते सगळं धक्कादायक आहे आणि महाराष्ट्राची या सरकारने केलेल्या या अक्षम्य अपराधाची चौकशी झाली. असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयी अशा घटना घडतील असं कधीच अपेक्षित नव्हतं. आता बांधकाम विभागाने जो पत्रव्यवहार केला त्याच्यावर आम्ही जाहीरपणाने बोलणं योग्य नव्हतं, पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की एवढा कमकुवत पुतळा यांनी उभा केलेला आहे. आज ही दुर्घटना घडलेली आहे, तो महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान हाच खरं कोसळलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला याचा प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे आणि पापाचे घडे भरलेले आहेत या सरकारचे आणि त्यामुळं या सरकारला त्या बाबतीत महाराष्ट्रातली गावोगावातली जनता